हॅलो सखीच किचन मीनाक्षीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत। आज मी मेथीची सुकी भाजी बनवणार आहे। लहान मुलंसुद्धा आवडीने खातील इतकी ही भाजी छान होते। तुम्हाला आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ अगदी छोटासा आहे, शेवटपर्यंत स्किप न करता पूर्ण पहा। इथे मी मेथीची एक मोठी जुडी व्यवस्थित निवडून स्वच्छ धुवून कट करून घेतलेली आहे। कोवळ्या काड्यांसहित मेथीची भाजी कट करून घेतलेली आहे। तुम्हाला काड्या आवडत नसल्यास तुम्ही फक्त शेंडा आणि मेथीचा पाला घेतला तरी चालेल। भाजीसाठी इथे मी एक मोठा कांदा बारीक कट करून घेतलेला आहे। हिरव्या मिरच्या थोड्याशा भाजून घेतलेल्या आहेत। शेंगदाणे सुद्धा मी थोडेसे भाजून घेतलेले आहेत आणि 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत। शेंगदाणे, लसूण आणि हिरव्या मिरचीचं भरडसर वाटण करून घ्यायचं। वाटण तयार आहे। इथे मी ओल्या खोबऱ्याचा किससुद्धा घेतलेला आहे। तेल तापलं की त्यामध्ये राई आणि जिरं घालून घ्यायचं आहे। राई जिरं छान तडतडलं की कांदा घालायचा आहे। कांदा आपल्याला हलक्याशा गुलाबी रंगावर परतून घ्यायचा आहे, खूप लाल नाही करायचा। थोडासा हिंग घालून घ्यायचा आहे। आता यामध्ये भरडसर वाटण घालून घ्यायचं आहे। हे वाटण खूप बारीक नाही करायचं आणि थोडंसं परतून घ्यायचं आहे। वाटण परतलं की त्यामध्ये मेथीची भाजी घालून घ्यायची आहे आणि थोडी थोडी घालून मिक्स करायची। मी कट करून घेतलेली आहे मेथीची भाजी। हवं तर तुम्ही कट न करता तशीच घेतली तरी चालेल। चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे। मीठ जरा जपूनच घालायचं। भाजी आपल्याला चांगली परतून घ्यायची आहे थोडा वेळ आणि त्यानंतरच झाकण ठेवायचं आहे। आता यावर 2 ते 3 मिनिट झाकण घालून शिजवून घ्यायचे आहे। 2 ते 3 मिनिट झालेले आहेत। भाजी पुन्हा वर-खाली करून घ्यायची आणि व्यवस्थित मिक्स करून पुन्हा यावर झाकण ठेवायचं आहे। ही भाजी खूप गळेपर्यंत नाही शिजवायची, त्यामध्ये थोडीशी कसर राहिली पाहिजे। आता भाजीमधलं पाणी आटलं की त्यामध्ये आपल्याला ओल्या खोबऱ्याचा किस घालून घ्यायचा आहे। मी ओलं खोबरं मिक्सरला थोडंसं फिरवून घेतलेलं होतं। ओलं खोबरं घातल्यामुळे भाजीला खूप छान चव येते। अशी थोड्या वेगळ्या पद्धतीने भाजी नक्की बनवून बघा, खूप छान होते। थोडा वेळ गॅस मोठा करायचा आणि मोठ्या गॅसवर ही भाजी चांगली परतून घ्यायची, कोरडी करून घ्यायची आणि गॅस बंद करायचा आहे। आपली चविष्ट अशी मेथीची भाजी खूप छान झालेली आहे। तुम्ही सुद्धा नक्की बनवून बघा। डब्यामध्ये बनवून देण्यासाठी खूपच चांगली अशी ही मेथीची भाजी आहे आणि कमेंटमध्ये कशी झाली ते सांगा आणि माझ्या सखीच किचन मीनाक्षी या चॅनलला लाईक, शेअर आणि